हरे कृष्ण। तर चला बघूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी उत्पन्न एकादशीचे महात्म्य। तर सत्ययुगातली एक घटना आहे। मुरा नावाचा अतिशय क्रूर राक्षस होता। त्याने संपूर्ण स्वर्गलोक आणि पृथ्वीलोकावरती हाहाकार माजविला होता। मग त्यावेळेला सर्व देवी देवता घाबरले आणि महादेवाकडे याचना करू लागले। मग महादेवांनी सांगितले की तुम्ही भगवान श्री विष्णूंकडे जावा। मग सर्व देवी देवता हे भगवान श्री विष्णूकडे जाऊन याचना करू लागले। मग त्यावेळेला भगवंतांनी त्या मुरा राक्षसाशी युद्ध करण्यासाठी गेले आणि मुरा राक्षसाशी युद्ध करीत होते। मग त्यावेळेला भगवंत काही क्षणासाठी विश्राम करण्यासाठी त्या हेमवती नावाच्या गुफेमध्ये गेले आणि तिथं विश्राम करीत असताना त्यांच्या अंगकांतीतून एक देवी प्रकट झाली आणि त्या देवीने त्या मुरा राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला। मग त्यावेळेला भगवंतांनी बघितले की या राक्षसाचा कोणी वध केला। मग त्यावेळेला त्या देवीने सांगितले की मी तुमच्याच अंगकांतीतून प्रकट झालेली आहे। मग भगवंतांनी म्हटले की तू या 11व्या दिवशी निर्माण झाली आहे म्हणून तुझं नाव एकादशी असणार आणि जे कोणी माझे नित्य नामस्मरण करणार, प्रवचन कीर्तन ऐकणार आणि भगवद्गीता आणि भागवतमचे श्रवण करणार आणि अध्ययन करणार आणि तुळशी महाराणीची पूजा करणार त्यांना मी वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो। मग अशाच प्रकारे आपण सुद्धा या एकादशीचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांचे नित्य नामस्मरण केले पाहिजे। हरे कृष्ण। धन्यवाद।